लास्ट लेक्चरमध्ये आपण एक्सरसाइज 2.1 मधील क्वेश्चन 3 पर्यंतचे क्वेश्चन पाहिलेले आहे. टुडे वी सी द क्वेश्चन 4. स्टेट द क्वाड्रंट इन विच थीटा लाइज इफ. त्यातील फर्स्ट आहे क्वाड्रंट स्टेट करायचा. थीटा दिलेला आहे. साइन थीटा लेस दॅन 0 अँड टॅन थीटा ग्रेटर दॅन 0. साइन थीटा लेस दॅन 0 म्हणजे साइन थीटा निगेटिव्ह. साइन थीटा कशामध्ये निगेटिव्ह आहे? थर्ड आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये निगेटिव्ह आहे. आणि टॅन थीटा इथं काय आहे? ग्रेटर दॅन 0. म्हणजे टॅन थीटा हा काय आहे? पॉझिटिव्ह आहे. आणि टॅन थीटा कशामध्ये पॉझिटिव्ह? फर्स्ट आणि थर्ड क्वाड्रंट मध्ये. म्हणजेच मग साइन थीटा निगेटिव्ह म्हटल्यानंतर आणि टॅन थीटा पॉझिटिव्ह. थीटा लाइज इन ए थर्ड क्वाड्रंट. मग हियर theta lies in third quadrant. थर्ड क्वाड्रंट मध्ये आहे थीटा. थर्ड क्वाड्रंट मध्ये. नंतर जो सेकंड आहे, सेकंड का आहे? cos थीटा लेस दॅन 0. cos थीटा लेस दॅन 0. cos थीटा लेस दॅन 0 म्हणजे cos थीटा निगेटिव्ह आहे. and tan थीटा greater than 0 and tan theta greater than 0. cos theta less than 0 and tan theta का आहे? greater than 0. मग cos निगेटिव्ह आणि tan का आहे? पॉझिटिव्ह आहे. म्हणजे theta lies in a third quadrant. theta lies in third quadrant. थर्ड क्वाड्रंट मध्ये थीटा आहे. हा झाला क्वेश्चन 4 कंप्लीट. नंतरचा 5 नंबरचा क्वेश्चन आहे इव्हॅल्युएट ईच ऑफ द फॉलोइंग. तर त्यातील पहिला आहे 5 नंबरचा क्वेश्चन. त्यातील फर्स्ट व्हॅल्यू काढायची आहे. साइन 30 डिग्री प्लस कॉस 45 डिग्री आणि प्लस टॅन 180 डिग्री. मग साइन 30 चे व्हॅल्यू किती आहे? 1/2 आहे. इट इज इक्वल टू 1/2. कॉस 45 ची व्हॅल्यू 1/√2 आहे. आणि टॅन 180 डिग्रीची व्हॅल्यू 0 आहे. टॅन पायचं मल्टिपल असेल तर त्याची व्हॅल्यू किती असते? 0 असते. आणि दिस इज इक्वल टू 1 प्लस काय आहे? इथं √2 ने आपण काय करू? मल्टिप्लाय डिवाइड करू. 1/2 प्लस √2 ने मल्टिप्लाय डिवाइड केलं √2 आपण. याला √2 ने मल्टिप्लाय केल्यावर 2 येणार. म्हणजे डिनॉमिनेटर सारखा झाला. मग आन्सर किती येणार आहे? 1 प्लस √2 आपण किती येणार आहे? 2. ही त्याची व्हॅल्यू झाली. नंतर आता यातलं सेकंड आहे सेकंड का आहे? कोसेक 45 डिग्री. कोसेक 45 डिग्री प्लस कॉट ऑफ 45 डिग्री प्लस टॅन ऑफ 0 डिग्री. यांची व्हॅल्यू काढायची आपल्याला. कोसेक 45 साइन 45 चं का आहे? रेसिप्रोकल आहे. साइन 45 ची व्हॅल्यू 1/√2 आहे. आणि कोसेक 45 ची व्हॅल्यू त्याचं रेसिप्रोकल म्हणजे किती आहे? √2. कॉट 45 आणि टॅन 45 ची व्हॅल्यू कसे आहे? सेम. कॉट 45 ची व्हॅल्यू किती? 1 आणि टॅन 0 ची व्हॅल्यू काय आहे? 0 आहे. मग किती येणार आहे? व्हॅल्यू √2 प्लस 1 एवढी काय येते? व्हॅल्यू येते. नंतरचं आहे पुढचं एक्झाम्पल. यातीलच थर्ड आहे क्वेश्चन 5 मध्ये थर्ड एक्झाम्पल. साइन 30 डिग्री इंटू कॉस ऑफ 45 डिग्री इंटू टॅन ऑफ 360 डिग्री. टॅन ऑफ 360 डिग्री. दिस इज इक्वल टू साइन 30 डिग्रीची व्हॅल्यू 1/2 इंटू कॉस 45 ची व्हॅल्यू 1/√2
आणि tan 360 म्हणजे tan 2 पाय कम्प्लीट आहे, पायचं मल्टिपल आहे आणि त्याची व्हॅल्यू किती आहे 0 आहे. मग दिस इज इक्वल टू काय येणार आहे 1 म्हणजे 0 ला मल्टिप्लाय केल्यावर किती येणार आहे 0. मग एवढे काय ते त्याची व्हॅल्यू येते. हा क्वेश्चन 5 कम्प्लीट झालेला आहे. आता आपण क्वेश्चन 6 पाहू. आता आपण क्वेश्चन 6 पाहू. काय आहे क्वेश्चन 6? फाइंड ऑल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ एंगल इन स्टैंडर्ड पोजीशन whose terminal arm passes through point 3-4. 3-4 मधून काय टर्मिनल आर्म पास होतो आणि त्याचे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या व्हॅल्यू काढायच्या. स्टँडर्ड पोझिशन म्हणजे हे काय आहे ओरिजिन जे वर्टेक्स जे आहे तर त्या अँगलचं कुठं आहे ओरिजिनला आहे. मग सपोज पी पॉईंट आहे त्याचे कोऑर्डिनेट XY इट इज 3-4 आणि ह्या पी पॉईंट मधून काय होतं हा टर्मिनल आर्म पास होतो आणि पी क्यू परपेंडिक्युलर टू एक्स ॲक्सिस आपण ड्रॉ करू अँड लेट पी क्यू परपेंडिक्युलर टू काय आहे एक्स ॲक्सिस. एक्स ॲक्सिसला परपेंडिक्युलर टाकलेला आहे अँड ओपी इक्वल टू किती घेता येईल आर घेता येईल रेडियस आर अँड ओपी इक्वल टू काय आहे आर कन्सिडर करू आपण. आणि आपल्याला काय करायचं आहे ओपी डिस्टन्स काढायचा आहे. OQ म्हणजे आता एक्स कोऑर्डिनेट किती आहे 3 एक्स इक्वल टू किती 3 आणि PQ म्हणजे काय y किती आहे -4 आहे. तर आपल्याला आधी काय करावं लागणार आहे आर फाइंड आउट करावं लागेल. मग देअरफॉर काय कन्सिडर करता येईल डिस्टन्स फॉर्म्युला वापरता येईल आर इक्वल टू ओपी. ओ चे कोऑर्डिनेट हे काय 0 0 आहे. मग देअरफॉर आर इक्वल टू ओपी आणि डिस्टन्स फॉर्म्युल्यानुसार in under root x2 minus x1 bracket square plus y2 minus y1 bracket square याने आपल्याला काय करता येईल फाइंड आउट करता येईल. x1 y1 म्हणजे ओरिजिनचे कोऑर्डिनेट 0 0 आणि x2 y2 म्हणजे काय 3 आणि -4 आहे. म्हणजे काय करता येईल 3 - 0 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 4 - 0 ब्रॅकेट स्क्वेअर असं काढता येईल आपल्याला. And therefore this is equal to 3 square plus किती आहे तर -4 आहे. -4 तर स्क्वेअर म्हणजे पॉझिटिव्ह येणार आहे 3 स्क्वेअर 9 प्लस 16 तर किती आता इन अंडर रूट किती 25 आणि आर इक्वल टू किती मिळतं आपल्याला मग 5 मिळतं. आणि आता ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या व्हॅल्यू काढता येईल कारण एक्स माहिती वाय माहिती आणि आर सुद्धा माहिती झालेला आहे. देअरफॉर value of trigonometric functions are काय नाही पहिलं काय आहे साइन थिटा. साइन थिटा इट इज इक्वल टू काय वाय अपॉन काय आर. इथे काय स्टँडर्ड युनिट सर्कल नाही म्हणजे आर रेडियस आहे एवढा डिस्टन्स ते काय 1 नाही म्हणून वाय अपॉन आर येणार. वाय किती आहे -4 आहे आणि आर किती आलेलं आहे 5 म्हणजे -4/5 एवढा आला. कॉस थिटा इट इज इक्वल टू काय आहे एक्स अपॉन आर. एक्स किती आहे 3 आहे 3 अपॉन आर किती आहे 5. नंतर tan थिटा इट इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे y अपॉन एक्स. y किती आहे -4 आणि अपॉन एक्स किती आहे 3 म्हणजे -4/3 येतात. नंतर आहे कोसेक थिटा. कोसेक थिटा इट इज इक्वल टू हियर r अपॉन काय आता y साइनचा रेसिप्रोकल आणि 5 अपॉन किती -4 म्हणजे किती आता -5/4. नंतर आहे सेक थिटा. सेक थिटा इट इज इक्वल टू काय आर अपॉन एक्स आहे. आर किती आहे 5 आणि अपॉन एक्स किती आहे 3 आणि कॉट थिटा इट इज इक्वल टू एक्स अपॉन वाय. एक्स किती आहे 3 आणि वाय किती आहे -4. 3 अपॉन -4 म्हणजेच -3/4 एवढं काय कॉट थिटाची व्हॅल्यू येते. हे काय आपल्याला जर टर्मिनल आर पॉइंट मधून पास होत असेल म्हणजे पॉइंट दिलेला आहे टर्मिनल आर्म वरील तर त्याच्यावरून आपल्याला काय करता येतं ह्या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या व्हॅल्यू फाइंड आउट करता येतं आर फाइंड आउट करून.
आणि नंतर आता क्वेश्चन 7 पाहायचा आहे आपल्याला. क्वेश्चन 7 काय आहे? ई कॉस थिटा इक्वल टू 12/13 कॉस थिटा दिलेला आहे आपल्याला 12/13 आणि कंडिशन दिलेली आहे 0 इज लेस दॅन थिटा लेस दॅन काय आहे π/2 हे दिलेलं आहे. तर फाइंड द व्हॅल्यू ऑफ कशाची व्हॅल्यू काढायची आपल्याला sin स्क्वेअर थिटा मायनस कॉस स्क्वेअर थिटा अपॉन 2 टाइम sin थिटा इंटू कॉस थिटा याची व्हॅल्यू काढायची. आणखी कशाची व्हॅल्यू काढायची 1/tan स्क्वेअर थिटा याची सुद्धा व्हॅल्यू काढायची. मी दिलेलं कन्सिडर करताय काय आहे कॉस थिटा इक्वल टू 12/13 आहे आणि आणखी काय 0 इज लेस दॅन थिटा लेस दॅन π/2 0 to π/2 च्या मध्ये जी थिटाची व्हॅल्यू आहे म्हणजे थिटा लाईज इन ए फर्स्ट क्वाड्रंट देअरफॉर थिटा लाईज इन फर्स्ट क्वाड्रंट. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये ऑल रेशोज कशा असतात ते पॉझिटिव्ह असतात. अँड इथं काय दिलेलं आहे कॉस थिटा दिलेलं आहे. कॉस थिटा किती दिलेलं आहे आपल्याला 12/13. देअरफॉर कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू स्क्वेअरिंग करायचंय 144 अपॉन 169 एवढं कॉस स्क्वेअर थिटा येतं. आपल्याला आता साइन थिटा काढायचा आहे. मग फर्स्ट आयडेंटिटी वापरता येईल. फर्स्ट आयडेंटिटी आहे साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू काय आहे 1. देअरफॉर साइन स्क्वेअर थिटा इक्वल टू 1 मायनस काय आहे कॉस स्क्वेअर थिटा आणि कॉस स्क्वेअर थिटा माहिती आहे ते टाकता येईल आपल्याला. देअरफॉर 1 मायनस काय 144 अपॉन 169. तर डिनॉमिनेटर इक्वल करू आपण 169 मायनस 144 अपॉन 169. तर किती येतं 25 अपॉन 169 येतं साइन स्क्वेअर थिटा. and therefore sin theta equal to plus or minus 5 upon 30 स्क्वेअर रूट घेऊ आपण टेकिंग स्क्वेअर रूट. आणि आता पॉझिटिव्ह का निगेटिव्ह व्हॅल्यू एकाशावरून ठरवायचं ह्या कंडिशनवरून. थिटा कशामध्ये आहे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आहे ॲज थिटा लाईज इन फर्स्ट क्वाड्रंट. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आहे म्हणजे साइन थिटा हा कसा आहे पॉझिटिव्ह आहे. देअरफॉर साइन थिटा ग्रेटर दॅन 0 ग्रेटर दॅन 0 आहे म्हणून मग काय येणार आहे देअरफॉर साइन थिटा इक्वल टू काय येणार आहे पॉझिटिव्ह व्हॅल्यू घ्यावा लागेल आपल्याला 5/30 एवढा साइन थिटा आहे. साइन स्क्वेअर माहितीच आहे मग आपण पहिल्या याची व्हॅल्यू म्हणजे याची व्हॅल्यू काढू. मग देअरफॉर साइन स्क्वेअर थिटा मायनस कॉस स्क्वेअर थिटा अपॉन 2 टाइम्स साइन थिटा इंटू कॉस थिटा. इट इज इक्वल टू साइन स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू टाकू आपण 25 अपॉन 169 मायनस कॉस स्क्वेअर थिटा किती आहे 144 अपॉन 169 आणि खाली 2 टाइम्स साइन थिटा. साइन थिटा किती आहे 5/13 आणि इंटू कॉस थिटा. कॉस थिटा किती आहे 12/13. मग किती येणार आहे 25 मायनस 144. इथे डिनॉमिनेटर इक्वल आहे ह्या न्यूमरेटर मध्ये. मग 25 मधून 144 गेले तर मायनस येणार आहे ते. 14 मधून 5 गेले खाली किती राहतं 9. नंतर 4 मधून 3 गेला 1 आणि हा 1 आणि आपण किती 169 आणि आता खाली 5 2 इंटू 5 10 10 इंटू 12 120
आणि आपण 13 इंटू 30 169. तर 169 का होणार आहे, कॅन्सल होईल आणि आन्सर आपल्याला किती मिळतं, -119/120 एवढी याची व्हॅल्यू मिळाली. आणि आता आपल्याला काय करायचं, 1/tan² थिटाची व्हॅल्यू सुद्धा काढायची आहे. साइन थिटा आणि कॉस थिटा माहिती आहे आपल्याला, मग टॅन थिटाची व्हॅल्यू काढू. आता सेकंड त्यातलं हे समजा आता फर्स्ट आपण कन्सिडर केलेलं का आहे फर्स्ट, आणि आता टॅन थिटाची व्हॅल्यू काढू. टॅन थिटा इट इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे, साइन थिटा अपॉन कॉस थिटा हा फॉर्म्युला आहे. साइन थिटा अपॉन कॉस थिटा. साइन थिटा आपल्याला किती मिळालेलं आहे, 5/13 आणि कॉस थिटा किती दिलेले आहे ते 12/13. मग 13 का होणार, कॅन्सल होईल आणि टॅन थिटाची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला, 5/12 एवढी टॅन थिटाची व्हॅल्यू मिळाली. आणि देअरफॉर tan² थिटा, आता tan² थिटा इट इज इक्वल टू tan² थिटा स्क्वेअरिंग करता येईल. 5/12 चा स्क्वेअर म्हणजे 25/144 एवढं काय, तर tan² थिटा येतं. आणि देअरफॉर 1/tan² थिटा काढायचा आपल्याला, याचा रेसिप्रोकल घ्यायचा म्हणजे किती येणार आहे, 144 अपॉन किती 25 एवढी व्हॅल्यू येते. हे जरा क्वेश्चन 7 कंप्लीट झालेला आहे. आणि आता क्वेश्चन 8 पाहू आपण. क्वेश्चन 8 आहे, युजिंग टेबल्स इव्हॅल्युएट द फॉलोइंग. त्यातील पहिला आहे 4 टाइम कॉट ऑफ 45 डिग्री. 4 टाइम कॉट ऑफ 45 डिग्री मायनस sec² ऑफ 60 डिग्री आणि प्लस साइन ऑफ 30 डिग्री. आधीचं व्हॅल्यू आपण जवळजवळ सोडवलेलंच आहे. आता एकदा कॉट 45 ची व्हॅल्यू किती आहे, 1 आहे. 4 × 1 मायनस sec² आहे. sec 60 ची व्हॅल्यू, cos 60 ची व्हॅल्यू किती आहे, 1/2 आणि त्याचा रेसिप्रोकल म्हणजे sec 60 1/2 चा रेसिप्रोकल किती 2. 2 चं काय येणार आहे, स्क्वेअर येणार कारण ते sec² ऑफ 60 डिग्री आहे. आणि प्लस साइन 30 ची व्हॅल्यू किती आहे, 1/2. मग दिस इज इक्वल टू 4 मायनस 4 2 चा स्क्वेअर किती 4 आणि प्लस किती आहे 1/2 प्लस 4 मायनस 4 काय होईल, कॅन्सल होईल आणि व्हॅल्यू किती येते 1/2 एवढा आन्सर येणार. नंतरचा आता सेकंड आहे. सेकंड आहे cos² 0 प्लस cos² ऑफ π/6 प्लस cos² ऑफ π/3 आणि नंतर प्लस cos² ऑफ π/2. याची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. cos² 0 cos 0 ची व्हॅल्यू 1 आहे आणि त्याचा स्क्वेअर 1 चा स्क्वेअर प्लस cos π/6 cos π/6 म्हणजे 30 डिग्री आणि cos 30 ची व्हॅल्यू किती आहे, √3/2 आणि याचा स्क्वेअर प्लस cos² π/3 आहे. π/3 म्हणजे 60 डिग्री अँगल आणि cos 60 ची व्हॅल्यू किती आहे, 1/2 आणि 1/2 चा काय येणार आहे, स्क्वेअर येणार आणि प्लस cos² π/2 आहे. cos π/2 म्हणजे 90 डिग्री cos 90 ची व्हॅल्यू किती 0 0 चा स्क्वेअर किंवा डायरेक्ट 0 लिहिला तरी चालेल. मग देअरफॉर 1 चा स्क्वेअर हा 1 प्लस √3/2 चा स्क्वेअर किती येणार आहे, 3/4 प्लस 1/2 चा स्क्वेअर किती येणार, 1/4 आणि पुढचं काय 0च होत आहे. दिस इज इक्वल टू अगोदर आता ह्या दोन्हीचा डिनॉमिनेटर सारखा आहे. 3 + 1 किती येणार आहे 4 मग 1 + 4/4
4/4 किती येणार आहे 1 येणार, म्हणजे 1 + 1 व्हॅल्यू किती येते 2 येते. हा क्वेश्चन का आहे 8 कंप्लीट झाला. आणि आता क्वेश्चन 9 पाहू आपण. क्वेश्चन 9 मधील पहिले 2 एक्झाम्पल सोडू आणि थर्ड आणि फोर्थ काय तुम्हाला सॉल्व करायला आहे होमवर्कसाठी. तर क्वेश्चन 9 का आहे फाइंड द अदर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स इफ. अदर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स फाइंड आउट करायचं आहे. तर त्यातील पहिलं आहे इफ cos थीटा इक्वल टू -3/5. cos थीटा किती आहे -3/5 आहे. अँड काय दिलेलं आहे 180 डिग्री लेस दॅन थीटा लेस दॅन 270 डिग्री. तर अदर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे व्हॅल्यू काढायचे आहे. मग इथं cos थीटा दिलेला आहे आणि हे कंडिशन दिलेली 180 डिग्री लेस दॅन थीटा लेस दॅन 270 डिग्री, म्हणजे थीटा लाईज इन ए थर्ड क्वाड्रंट. देअरफॉर थीटा लाईज इन थर्ड क्वाड्रंट. थर्ड क्वाड्रंट मध्ये आहे. अँड आपल्याला हे दिलेलं आहे cos थीटा दिलेला आहे. cos थीटा इक्वल टू -3/5 आहे. मग स्क्वेअरिंग करता येईल. देअरफॉर cos² थीटा इक्वल टू याचं स्क्वेअरिंग पॉझिटिव्ह होणार आहे 9/25 एवढं येतं. आणि आता काय आपल्याला साइन थीटा काढता येईल याच्यावरून. मग पहिली आयडेंटिटी वापरता येईल. वी हॅव sin² थीटा इक्वल टू ते डायरेक्टली घेतलं तर चालेल इक्वल टू काय 1 - काय cos² थीटा पहिल्या आयडेंटिटीवरून. म्हणजे दिस इज इक्वल टू 1 - cos² किती आहे 9/25. मग 25 - 9 आपण किती 25, तर किती येतं 16/25 येतं. आणि देअरफॉर साइन थीटा इक्वल टू काय हा sin² थीटा आहे. साइन थीटा इक्वल टू प्लस ऑर मायनस किती आहे 4/5. बट थीटा लाईज किंवा थीटा लाईज इन थर्ड क्वाड्रंट. थर्ड क्वाड्रंट मध्ये हा थीटा आहे. आणि थर्ड क्वाड्रंट मध्ये साइन का आहे निगेटिव्ह आहे. आणि देअरफॉर साइन थीटा इक्वल टू काय आहे -4/5 थर्ड क्वाड्रंट मध्ये. आणि देअरफॉर काय येणार मग राहिलेल्या व्हॅल्यूज काढता येईल आपल्याला. मग देअरफॉर टॅन थीटा म्हणजे साइन थीटा अपॉन कॉस थीटा त्याच्यावरून काढता येईल आपल्याला. टॅन थीटा इक्वल टू साइन थीटा अपॉन कॉस थीटा. आणि इट इज इक्वल टू किती आहे साइन थीटा -4/5 आपण कॉस थीटा दिलेला आहे -3/5. मायनस आपण मायनस प्लस होईल 5 कॅन्सल होतं आणि किती येतं 4/3 एवढी व्हॅल्यू येते. नंतरचं आहे पुढचं काय करता येईल आता कोसेक थीटा घेता येईल. 1 आपण का आहे साइन थीटा आहे. साइन थीटा आपण काढलेले आहे. मग 1 आपण किती -4/5 म्हणजे किती -5/4 एवढं कोसेक थीटा येतो. सेक थीटा म्हणजे काय आहे 1 आपण कॉस थीटा आणि 1 आपण कॉस थीटा दिलेला आहे -3/5. मग काय येणार आहे -5/3 एवढे येणार. आणि आता कॉट थीटा कॉस आपण साइन घेऊ शकतो किंवा टॅन माहिती 1 आपण टॅन घेतलं तरी चालेल. 1 आपण टॅन थीटा आणि इट इज इक्वल टू 1 आपण का आहे 4/3 म्हणजे किती मिळतं आपल्याला 3/4 एवढे काय कॉट थीटाची व्हॅल्यू मिळते. हे झालं ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे व्हॅल्यू कॉस थीटा दिला असताना. आणि नंतरचं आहे पुढचं सेकंड आहे की सेक ए इक्वल टू -25/7.
सेक थिटाची व्हॅल्यू दिलेली आहे. सेक ए इक्वल टू काय आहे सेकंड यातलं -25/7 and A lies in second quadrant मध्ये and A lies in second quadrant. मग काय ना सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन आणि कोसेक पॉझिटिव्ह आहे, बाकीचे निगेटिव्ह आहे. मग हे लाईज इन सेकंड क्वाड्रंट हे कन्सिडर करू आपण. आणि दिलेलं काय आहे सेक ए इक्वल टू काय आहे सेक ए काय आहे -25/7. मग याच्यावरून आपल्याला काय मिळेल कॉस मिळेल. देअरफॉर कॉस ए इट इज इक्वल टू काय आहे 1 काय आहे सेक ए आणि याचा रेसिप्रोकल म्हणजे 1 काय आहे -25/7. मग किती येतं -7/25 एवढा काय तो कॉस ए आणि कॉस ए मिळालं तर आपल्याला साइन ए काढता येईल. मग देअरफॉर काय कॉस स्क्वेअर ए इट इज इक्वल टू स्क्वेअरिंग करता येईल 49 किती येणार आहे 625 येणार कॉस स्क्वेअर ए. मग देअरफॉर फर्स्ट आयडेंटिटी वरून साइन ए मिळालं आपल्याला. मग काय करता येईल साइन स्क्वेअर ए इक्वल टू काय आहे 1 - कॉस स्क्वेअर ए घेऊ आणि 1 - कॉस स्क्वेअर ए किती आहे 49/625. मग 625 - 49 आपण किती आहे 625. तर किती आता खाली किती राहतं मग 625 मधून 49 आपल्याला सबट्रॅक्ट करायचे. तर खाली किती राहत आहे हिअर 12 मग खाली 7 आणि नंतर किती 576 आपण 625 राहतं. आणि देअरफॉर काय येतं साइन ए इक्वल टू प्लस ऑर मायनस किती आहे 24 किती 25 एवढं येतं. मग पॉझिटिव्ह का निगेटिव्ह सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन थिटा कसा आहे पॉझिटिव्ह म्हणजे काय येणार आहे 24/25 येणार. मग ॲज हे लाईज इन सेकंड क्वाड्रंट देअरफॉर साइन ए इक्वल टू काय आहे 24/25. साइन ए मिळाला त्याच्यावरून कोसेक ए लगेच काढू आपण. देअरफॉर कोसेक ए इक्वल टू 1/sin ए. याचा रेसिप्रोकल घेऊन लगेच लिहिते मी 25/24 एवढा कोसेक ए येतं. सेक ए झालाय नंतर कोसेक ए झाला साइन ए झालाय टॅन आणि कॉट राहिलेला आहे. टॅन ए इक्वल टू साइन ए अपॉन कॉस ए. साइन ए ची व्हॅल्यू किती आहे 24/25 आणि आपण कॉस ए ची व्हॅल्यू काय आहे -7/25. 25 कॅन्सल होईल आणि किती येतं -24/7 एवढं येतं. आणि कॉट ए इट इज इक्वल टू काय 1/tan ए घेऊ आपण. tan ए काढलेला आहे याचा रेसिप्रोकल किती होणार आहे -7/24 एवढा काय तो कॉट येतो. मग क्वेश्चन 9 मधील फर्स्ट आणि सेकंड एक्झाम्पल पूर्ण झालेला आहे. थर्ड आणि 4 हे काय आहे तुम्हाला होमवर्कला आहे ते कंप्लीट करा म्हणजे ही एक्सरसाइज जी आहे ती कंप्लीट झालेली आहे. आणि यातील फंडामेंटल आयडेंटिटीज पाहू आपण आणि नंतर जे ग्राफ आहे साइन आणि कॉसचा ग्राफ आहे आणि टॅनचा ग्राफ तेवढा पाहू आपण. डोमेन आणि रेंज पुढच्या लेक्चरमध्ये पाहू.